नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म्युला क्लास 8चा सांगणार आहे. पहिला आहे, पहिल्या कंसात x अधिक e, दुसऱ्या कंसात x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक a अधिक b, पहिल्या कंसात बाहेर कंसाच्या x अधिक a गुणिले b. त्याचा शब्दामध्ये म्हणू शकतो आपण असं, x अधिक a पहिले पद दुसरे पद अधिक पहिले पद दुसरे पद दोन कंसामध्ये जेव्हा पहिले पद समान असते दुसरे पद समान असते त्यावेळेस पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाची बेरीज कंसाच्या बाहेर पहिले पद अधिक दुसऱ्या पदाचा गुणाकार. आता दुसरा एक्सपोनेन्शियल फॉर्म्युला आहे a अधिक b कंसाचा घन. याचा विस्तार होतो a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन. आता याचं शब्दाचं मांडण्यात झालं a अधिक b कंसाचा घन बरोबर पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. तिसरा a मायनस b घन बरोबर a चा घन मायनस 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग मायनस b चा घन. आता या शब्दात मांडण्यात झालं तर a पहिले पद वजा दुसऱ्या पदाचा घन. याचा विस्तार होतो पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन. आता चौथा एक्सपोनेन्शियल फॉर्म्युला आहे, पहिले पद दुसरे पद तिसरे पद a अधिक b अधिक c कंसाचा घन असेल तर त्याचा विस्तार होतो a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग तिन्ही पदाचा वर्ग करायचा अधिक 2 गुणिले पहिले पद म्हणजे 2ab अधिक 2bc अधिक 2ac. याला शब्दाचं मांडण्यात झालं a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग फर्स्ट टर्म वर्ग अधिक सेकंड टर्म वर्ग अधिक थर्ड टर्म वर्ग अधिक 2 गुणिले फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म अधिक 2 गुणिले सेकंड टर्म इंटू थर्ड टर्म अधिक 2 गुणिले फर्स्ट टर्म इंटू थर्ड टर्म म्हणजे तिसरे पद. अशा पद्धतीनं एक्सपोनेन्शियल फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. धन्यवाद.